आर मंगेश दादा वाकसवाला नावलय गाजला, मंगेश दादा वाकसवाला नावलय गाजला, आर नावलय गाजला न दादा माझा सोन्यानं सजला, नावलय गाजला दादा माझा सोन्यानं सजला. धन्यवाद आदर्श, अतिशय चांगलं गाणं तुम्ही गायलं आणि आमच्या मंगेश दादांच्या चेहऱ्यावरती देखील एक तुम्ही स्माईल आणलीत गोड अशी, त्याबद्दल तुमचा देखील आभार असेल. आणि त्याच्याच बरोबरीने अजय दादा गायकवाड यांचा देखील आभार व्यक्त करूया. मंगेश दादा माध्यमातून मात्र 1000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आमचे छोटे गायक आदर्श आणि अजय दादा येणाऱ्या वेळामध्ये ते देखील एक मोठे गायक होतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि मंगेश दादा पवार यांच्या शुभ हस्ते आदर्श जे अजय दादा गायकवाड यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या गोड गाण्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस. थँक्यू आदर्श, थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये मात्र मॅच या ठिकाणी सुरू आहे. नक्कीच आपण बघू शकतोय भरपूर साऱ्या पाहुण्यांची इथे या व्यासपीठावरती उपस्थिती राहिली आहे आणि आपण तिकडे जातोय कंटिन्यू सामन्याच्या दिशेनं, कारण सामना फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि या मैदानामध्ये आपण एक घरघोसपणे एक चांगला सामना नक्कीच एन्जॉय करतोय. 4 षटकांची मॅच आहे आणि या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर तिकडे सध्या तरी स्वर्गीय नवनाथ स्मृती इलेव्हन पिंपळुली संघ गोलंदाजी करते आहे आणि मार्केवाडी ब संघ या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला भेटते आहे. वाकसकरांचा मानाचा चषक आपल्याला बघायला भेटतो आहे आणि या मानाच्या चषकाची चर्चा जर बघायला गेली तर अखंड अगदी नक्कीच या महाराष्ट्रामध्ये देखील व्हायला सुरुवात झालेली बघायला भेटते आहे. आणि इथे मैदानामध्ये हा सामना खूप चांगला आपण बघताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना आपण विनायकला बघताय सध्या तरी या मॅचमध्ये पिंपळोली संघाकडून, आणि तिकडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब संघाचा ब्रँड एम्बेसिडर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो सोमनाथ मात्र तिकडे बॅटिंग करतो आहे. या क्षणी जर बघायला गेलं तर तिकडे मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला सोमनाथ होते, अगदी इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या चेंडूवरती बॅटचं कनेक्शन थोडंसं किंचित राहिलं आणि क्षेत्ररक्षण बघायला गेलं तर खूप सुरेख होत असताना विकेट किपरकडून आपण बघताय. आणि मैदानामध्ये हा डॉट बॉल फेकत असताना इकडे मैदानामध्ये बॉलिंग अटॅकमधून आपण बघतोय विनायक या गोलंदाजाला. चांगली स्पर्धा आहे, चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे दोन्ही संघाकडून. ओहो, या क्षणी मात्र तिकडे पायात टाकण्याचा प्रयत्न, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना विनायकला आपण बघाल आणि फलंदाजी करत असताना बॅटर तिथे बघायला गेले तर बॅट्समन सोमनाथला या चेंडूवरती स्टॉप करून ठेवलं आहे आणि इथे सध्याच्या स्थितीला हा डॉट बॉल येत असताना आपण बघतोय. ऑन स्क्रीन सध्या तरी आपण बघू शकतोय खरं तर ज्यांच्या आवाजाची चर्चा खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेले असे व्यक्तिमत्व, असे गायक आपण बघू शकतोय. आमचे आदरणीय अजयदादा गायकवाड मात्र या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी उपस्थित आहेत, तर त्याचं मात्र नक्कीच पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया. आणि तिकडे या सर्वांचं लक्ष मात्र या मॅचच्या दिशेने लागलं आहे, कारण सामना सुरू आहे आणि त्या सामन्यामध्ये मार्केवाडी ब संघ बॅटिंग करते आहे. दाफल कबड्डीत आपण सध्या तरी बघाल विदाऊट लॉस 4 धावा बनल्यात, खूप चांगल्या पद्धतीने रन्स मिळवल्यात बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब टीमनं. हो, या क्षणी मात्र फटका खूप चांगला आहे, परंतु फिल्डर डाऊन दी कॅट्स आणि मैदानामध्ये मिड ऑनला बनवलंय मोठं सेलिब्रेशन, कारण मॅच मध्ये सापडलाय मॅचचा प्राइजच विकेट. फलंदाज बाद. हॅलो, चला आता आपण थोड्याशा सन्मान सोहळ्याकडे या ठिकाणी नक्कीच वळणार आहोत. बऱ्याचशा पाहुण्यांची मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय श्यामदादा जगे साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. मी मंगेश दादा पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्यामदादा जगे साहेब यांचा सन्मान करायचा. गेस्ट इज गॉड असं नेहमी म्हटलं जातं, कारण पाहुणे येती घरात तूची दिवाळी दसरा असं आपण सांगत आलेलो आहे. आणि पाहुण्यांच्या येण्याने आमच्या या कार्यक्रमाला शोभा आणखीन वाढती आहे आणि या बऱ्याचशा पाहुण्यांचं प्रेम वाकस गावावरती असेल
अजिंक्य पवार त्याच्याचबरोबरनी मंगेशदादा पवार यांच्यावरती बऱ्याचशा पाहुण्यांचं प्रेम सातत्याने पाहायला मिळतं आणि या सन्माननीय श्यामदादा जगे साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच करण्यात येईल. आजची या स्पर्धेची दुसरी रात्र, परंतु रेकॉर्ड ब्रेक पाहुणे या स्पर्धेमध्ये येते या 4 रात्रींमध्ये येतील हे मात्र आपण नक्कीच पाहणार आहोत. आणि या मंचावरती आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आदरणीय श्यामदादा जगे साहेब ज्यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती नक्कीच केला जातो आहे. पुढील सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आदरणीय डॅनी दादा लोंगले साहेब यांचं देखील स्वागत आपण करूया. मी डॅनी दादांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार मात्र आपण या ठिकाणी करायचा. मैदानाच्या आतमध्ये मॅच कंटिन्यू आहे. स्वागत या ठिकाणी डॅनी दादा लोंगले साहेब यांचं देखील व्यासपीठावरती होईल. मायेची उबदार शाल, प्रेमप्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी दादांचं स्वागत केलं जात आहे. थँक्यू सो मच. पुढील स्वागत केलं जाईल आमचे मार्केवाडीचे पाहुणे सन्माननीय नामदेव दादा मार्के साहेब. जरूर आपण तिकडे बघू शकतोय मैदानामध्ये सामना देखील खूप चांगल्या प्रकारचा बघायला भेटतोय. परंतु पाहुण्यांची मांदी आली आणि आज या व्यासपीठाला जर बघायला गेले तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शोभा वाढली असंच काही आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहुण्यांची साथ आणि त्या साथीच्या जोरावरती खरं तर ही बोली मोठी स्पर्धा मात्र आज रंगत असताना आपल्याला बघायला भेटते. चला फलंदाज पंचांनी तुम्हाला बाद दिलं त्यामुळे यू हॅव टू रिस्पेक्ट द डिसिजन ऑफ द अंपायर. तुम्हाला त्यांच्या निर्णयाचा आदर करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे विनंती असेल आपण परत यावं. न्यू बॅटर पाठवायचा आहे. बरोबर तिकडे आपण बघू शकतोय विकेट लागल्या बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये पुन्हा एकदा मार्केवाडी ब टीमला आणि इथून आता मॅचमध्ये जर बघायला गेलं तर नक्कीच मार्केवाडी ब संघ थोडंसं स्ट्रगल करेल धाबींसाठी. कारण त्यांनी मॅचमध्ये जर बघायला गेलं तर सध्या बॅटिंग करत असताना धावसंख्या 6 असताना मात्र सध्या तरी या मॅचमध्ये खोलेत महत्त्वाचे 2 फलंदाज 2 विकेट गमावल्यात या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना. तिकडे सध्या तरी मैदानामध्ये मार्केवाडी ब संघानं आणि आता मैदानामध्ये इनॅट नंबर 4 मध्ये बॅटिंग करण्यासाठी मात्र आपण बघू शकतोय ऋषिकेश हा बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. सन्माननीय स्वप्नील दादा कांबरी साहेब यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आदरणीय स्वप्नील दादांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणून स्वप्नील दादा कांबरी साहेब यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे. आणि अगदी तिकडे मैदानामध्ये आपण बघू शकतोय भरपूर मोठं घमासान रमलं जाते. कारण पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब संघ खेळतीये आणि या डावामध्ये त्यांना बॅटिंग करत असताना एक चांगलं नियंत्रण ठेवून लक्ष बनवायचं आहे. आणि त्याच उद्देशाने तिकडे जर बघायला गेलं तर त्यांची फलंदाजी मात्र सध्या तरी कमी लेखत असताना आपल्याला बघायला भेटते आहे. खूप चांगलं क्रिकेट सुरू आहे. परंतु तिकडे वाईड यॉर्करचा करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं, पण हा चेंडू जास्तीचा बाहेर गेला आणि मैदानामध्ये जर बघायला गेलं तर सध्या पंचांनी दाखवला वाईड बॉलचा इशारा आणि दाफलकावरती आता थोडासा बदल होत असताना आपण बघतायत बॅटिंग करणारा मार्केवाडी ब संघ या दाफलकावरती 7 या धावसंख्येवरती पोहोचतो आहे. आणि नुकतंच आपण बघू शकतोय अगदी खरं तर एक चांगल्या पद्धतीचं कॅच प्राइज येत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. थेट सर्जा आणि विठ्ठल बैलाचे थेट गाडा मालक अगदी सन्माननीय आदरणीय देवांशी साजन शेकटे यांच्याकडून जर बघायला गेलं तर आमचे साथी समालोचक आमचे नक्कीच विनू सर यांच्यासाठी गोलंदाज विनूसाठी इथे 100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र आलेलं आपल्याला बघायला भेटत आहे. खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा रंगती आहे आणि मैदानामध्ये तिकडे सध्या या मॅचमध्ये आपण बघू शकतोय अजून एक फलंदाज बाद झालाय. विकेट डिझाईन हॅलो या ठिकाणाहून आमचे पाहुणे मात्र आता प्रस्थान करताना पाहायला मिळतील. सन्माननीय आदरणीय महाराष्ट्राचे लाडके गायक
अजय दादा गायकवाड साहेब शी मात्र या ठिकाणून आता प्रस्थान करतील, परंतु वेळात वेळ काढून त्यांनी आपला अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल आपण त्यांचं आभार व्यक्त करूया. त्यांच्या समवेत फोटो सेशन या ठिकाणी केलं जात आहे, कारण की एक नामांकित हस्ती आहे संगीत क्षेत्रामधील सन्माननीय अजयदादा गायकवाड आणि त्यांच्या समवेत मात्र आमचे अजिंक्य दादा पवार आणि या ठिकाणी त्यांचे मित्र छायाचित्र टिपताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. अजयदादा गायकवाड साहेब या ठिकाणून आता प्रस्थान नक्कीच करतील, परंतु थोड्या वेळासाठी आपण आलात आणि या कार्यक्रमाला 4 चांद लावलेत, त्यामुळे आपला आभार या ठिकाणी नक्कीच असेल. आणि जरूर आपण लगेच तिकडे सामन्याच्या दिशेनं जातोय. खूप चांगल्या प्रकारची मॅच मैदानामध्ये बघायला भेटतीये. स्टाकरेनला पॉवर हिट खेळत असताना फलंदाजाला आपण बघू शकतोय, फलंदाजानं लावलाय आपल्या मनगटाचा जोर आणि मैदानामधून बॉल पाठवलाय ऑन साइड बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग हिट सिक्सर ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित. बरोबर तिकडे मैदानामध्ये या फटक्याची गरज होती, कारण भरपूर मोठं स्ट्रगल सुरू होतं या धावफलकावरती बॅटिंग करत असताना. या मॅचमध्ये सध्या तरी आपण बघतायत मार्केवाडी ब संघाचा आणि हा षटकार आता इथे या धावफलकाची रचना थोडीशी चेंज करतोय आणि स्कोरबोर्डवरती आपण बघाल 13 धावसंख्या मात्र सध्या तरी लागली गेली आहे. खूप चांगला सामना आहे. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना फलंदाज खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय. फुल टॉस बॉल मिस टायमिंग आहे. अधुरी प्रेम कहाणी मैदानाच्या आतमध्ये आता संपतीय फलंदाजाची, कारण मिड ऑफचा फिल्डर ब्लास्ट स्क्रीन मध्ये येऊन टिपतोय. हा सक्सेस जाईल आणि मॅच मधून मार्केवाडी ब संघाचा फलंदाज झालाय बाद. विकेट माझा घेऊया चेंडू बळीच्या डावामध्ये, सामने पाहूया आपल्या टीव्ही आणि मोबाईल मध्ये. सन्माननीय अजय दादा गायकवाड साहेब महाराष्ट्राचे लाडके गायक जे मात्र या ठिकाणून आता प्रस्थान करतायत. त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र अर्थातच छोटे गायक आदर्श गायकवाड ते देखील या ठिकाणून प्रस्थान करतात, परंतु आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपला आभार. आणि असंच प्रेम आपलं सातत्याने वाकसकरांवरती अजिंक्यजी पवार मंगेशदादा पवार यांच्यावरती आपलं प्रेम सातत्याने राहो, अशीच आपण त्यांना या ठिकाणी इच्छा त्यांच्या प्रती व्यक्त करूया. आणि मात्र जाताना सावकाश आणि सुखरूप जा या सूचना देऊया आणि आपण आलात त्याबद्दल त्यांचा आभार मानूया. थँक्यू सो मच. बरोबर आपण बघू शकतोय थेट तिकडे सध्या तरी खूप चांगल्या प्रकारची मॅच होती आहे आणि दोन्ही टीमला सूचित करण्यात येतं की आपला टाइम इथे कंटिन्यू काउंट केला जातो, त्यामुळे आपण फास्ट घ्यायचं आहे. बरोबर तिकडे मैदानामध्ये एक चांगलं युद्ध रमलं गेलं आहे. मैदानामध्ये 3 षटकाला सुरुवात होती आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये आपण बघाल ओव्हर दी स्टंप्सनं अगदी स्वर्गीय नवनाथ स्मृतिलिबन पिंपलोली संघाचा गोलंदाज मैदानामध्ये अजय सज्ज झाली आहेत या 3ऱ्या ओव्हरमध्ये. आणि तिकडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना पण फलंदाज मिलिंद या फलंदाजाला बघतायत. आणि आता मॅचमध्ये आपण बघू शकतोय तिकडे थोडंसं क्षेत्ररक्षण अगदी चेंज केलं जात आहे, कारण जाळं विखरायचं आहे, ट्रॅप सेट करायचं आहे आणि त्या विणलेल्या जाळ्यात मैदानामध्ये एक मोठा मासा फसवायचा आहे. या मॅचमध्ये सध्या तरी गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये स्वर्गीय नवनाथ स्मृतिलिबन पिंपलोली टीमला मॅच सुरू होती आहे. फुल लाईनचा बॉल होता. आडवा बॅटनं जर बघायला लागले तर कार्पेट क्षेत्रामधून फटका मिड विकेटला खेळत असताना फलंदाजाला बघतोय, दुहेरीचा कॉल केलाय, कॉलिंग चुकलाय, या क्षणी डायरेक्ट हिट, काम 25 मैदानामध्ये लागतोय. अजून एक विकेट. बॅटिंग करत असताना मार्केवाडी बी टीमला दिसते आज साऱ्या या दुनियेत. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित.
बरोबर आपण बघू शकाल मॅच मधून मात्र माघारी परतला फलंदाज नाराज राहील स्वतःवरती कारण संघाने भरपूर उमेदा ठेवून विश्वास ठेवून मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं परंतु त्या उमेदा आणि तो विश्वास जर बघायला गेले तर एका सेकंदामध्ये जळून खाक झाला आणि मॅचमध्ये आता बघायला गेले तर नक्कीच या ऑनस्क्रीनचा अगदी टोटलवरती लक्ष टाकले तर 5 लॉस करत असताना 14 धावसंख्या पूर्ण झाली आहे इथे मार्केवाडी ब संघाची थोडंसं स्ट्रगल सुरू आहे परंतु या डावाला सावरावं लागेल कारण सावरल्याशिवाय मैदानामध्ये अस्तित्व मोठं होत नसतं आणि काहीतरी मोठं करण्यासाठी आपल्याला मैदानामध्ये सावरण्यासारखं काहीतरी करावं लागेल बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत करण येतात बॅटिंग करण्यासाठी फटका सुरू काय आहे तिकडे मैदानामध्ये बघायला लागले तर ऑलिम्पिक कार्पेट क्षेत्रामधून हा चेंडू पकडून फेकलाय मिडॉनच्या क्षेत्रामधून आणि तिथे सध्या या चेंडूवरती बघायला गेले तर एक सिंगल करणच्या बॅटमधून भेटती आहे अगोदरच्या बॉलवरती विकेट गेला तदनंतर ही सिंगल येते आहे आणि या सिंगलने आता दाफलकावरती आपण बघताय सध्या 15 धावसंख्येवरती पोहोचली आहे मार्केवाडी ब संघ धावींसाठी भरपूर भिडलेलं क्रिकेट खेळलं जातं परंतु बॅट आज प्रत्येकी फलंदाजाला हवी तशी साथ देत नाहीये या दरम्यान तिकडे जर बघायला गेले तर मैदानामध्ये परफेक्टली डिलिकेट टच केलं एक सिंगल पुन्हा बटवत असताना फलंदाजाला आपण बघताय आणि इथून मैदानामध्ये बघायला गेले तर स्ट्राईक थोडीशी रोटेट होत असताना आपण बॅटर करणला तिकडे खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना बघाल हालात आणि सिच्युएशन जर बघायला गेलं ना तर भरपूर वाईट आहे मार्केवाडी ब संघाचे परंतु वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागेल कारण इथे मैदानामध्ये शून्यातून अस्तित्व निर्माण करण्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि इथे मैदानामध्ये या परिस्थितीला मात्र पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये तोंड देणं फार गरजेचं आहे फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांना तिकडे जर बघायला गेले तर मैदानामध्ये खूप चांगल्या लेंथ बॉलमधून गोलंदाजी फेकत असताना या मॅचमध्ये या गोलंदाजाला बघतोय फुल टॉस बॉल होता लॉफ केलाय मिस हिट होतं टायमिंग प्रॉपर नव्हतं परंतु तिकडे मिडॉनचा फिल्डर उपस्थित क्षेत्रामधून थोडंसं गचाळीचं क्षेत्ररक्षण करतोय आणि मैदानामध्ये या चेंडूवरती जर बघायला गेले तर सध्या बॅटर करणच्या बॅटमधून भेटत आहेत 2 धाबा आणि इथून या 2 धाब्याच्या बढतीनं दाफलकावरती आपण बघाल बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब संघ 18 या धावसंख्येवरती पोहोचतो आहे खूप भली मोठी टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय आजची 1 शॉट तिकडे पंच सांगतायत यस इथे एकच धाव मिळेल आपण बघू शकाल तिकडे पंचांनी मात्र अगदी पूर्णपणे धाव चेक केली आहे आणि परफेक्टली तिकडे बघायला गेले तर एक रन शॉट घेत असताना फलंदाजाला पकडले गेले पंचांनी आणि इथून एकच धाव दाफलकावरती आहे म्हणजेच आता 17 धावा दाफलकावरती आहेत ओहो या क्षणी तिकडे जर बघायला लागले तर मैदानामध्ये वाईड यॉर्करचा इस्तेमाल करायचा होता परंतु हा बॉल उजव्या स्टंपच्या बऱ्याचसा बाहेर डिलिव्हर्ड केलाय गोलंदाजी करत असताना अजय या गोलंदाजांना आणि तिकडे पंच दाखवत आहेत वाईट बॉलचा इशारा आणि या एक्स्ट्रा धाबेच्या मदतीने आता दाफलकावरती 18 धावा लागत आहेत ओहो फटका स्लॉट मध्ये सापडलाय तिकडे मैदानामध्ये कनेक्शन थोडंसं चुकीचं होतं मिड विकेटचा फिल्डर थोडासा जर बघायला लागले तर आपली क्षेत्ररक्षणामधून 100 मैन कमेंटमेंट देत असताना जाणवत आहेत पण तिकडे मैदानामध्ये या चेंडूवरती 2 रन्स मात्र नक्कीच मिळतील या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय प्रदीप पेमारे साहेब त्याच्याच बरोबरीने सन्माननीय रवींद्र कांबरे साहेब असतील दीपक दळवी साहेब असतील आणि भरत दळवी साहेब असतील रुपेश गाडे साहेब असतील आणि संजय कांबरे साहेब असतील या सगळ्या पाहुण्यांचं आगमन मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती होत आहे या सगळ्यांचं आपण या स्पर्धेमध्ये करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत अगदी लगेच आपण तिकडे सामन्याच्या दिशेने कंटिन्यू जातोय खूप मोठं युद्ध सुरू आहे परंतु मॅचमध्ये सध्या अगदी मार्केवाडी ब संघ मात्र थोडंसं स्ट्रगल करते कारण फार लो लिमिटचा धावफलक मात्र त्यांचा या धावफलकावरती लागलेला आपण बघताय फक्त आणि फक्त स्कोरबोर्डवरती आपण बघाल 20च धावा लागल्यात आणि आता मॅचमध्ये 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय पहिल्या ओव्हरमध्ये आपण 4 धावा येत असताना पाहिला होता त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त अगदी बघायला गेले तर नक्कीच 2च धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये बघायला गेले तर नक्कीच 7 धावा आल्या होत्या आणि इथून हे बॅटल जर पाहिलं तर नक्कीच मॅचमध्ये सध्या 20 या धावसंख्येवरती पोहोचलाय आणि इथे
बंटी माळी या फलंदाजासाठी प्रत्येकी षटकारासाठी जर बघायला लागले तर आदरणीय रवींद्रजी कामरी सरांकडनं मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे लावलं जात आहे. हे प्रेम व्यक्त होत असताना आपल्याला बघायला भेटतंय सध्या तरी मार्केवाडी ब संघाच्या या फलंदाजावरती, कारण संघाला कुठेतरी एक संकटमोचक पारीची गरज आहे आणि त्यामुळे फलंदाज इथे चांगली कामगिरी करू शकतील का. स्लो प्रगतीचा बॉल होता, तिकडे बघायला लागले तर मैदानामध्ये खूप चांगल्या प्रगतीचा फटका फलंदाज बंटीनं खेळला. तिकडे मैदानामध्ये दुसरेसाठी प्रयत्न केला, परंतु तिथे मैदानामध्ये स्पष्टपणे शेवटच्या क्षणाला नकार दिलाय आणि मैदानामध्ये एकच धाव कन्वर्ट होती आहे. भरपूर वाईट परिस्थिती आहे मैदानामध्ये सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची, भरपूर स्ट्रगल सुरू आहे, परंतु शेवटचं षटक सुरू आहे आणि त्यामुळे आक्रमकता होणं फार सिद्ध गरजेची आहे फलंदाजाच्या बॅटमधून. खूप चांगला सामना सुरू आहे. बॉलिंग चाकवरती सध्या तरी आदिनाथला आपण बघू शकतोय. आदिनाथचा हा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मैदानामध्ये येतोय अजून एक रेड सिग्नल. OUT आउट. फलंदाज मार्केवाडी ब टीमचा बाद विकेट. थँक्यू DC. सन्माननीय आदरणीय रमेश दादा चौधरी साहेब यांचं आगमन मात्र या व्यासपीठावरती होतं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. हार्दिक हार्दिक स्वागत. चला, टॉस पुढील मागचं मात्र इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी केलं जाईल. टीम दामत संघाचा कर्णधार आणि त्यांना फाईट करताना कर्जत वरई टीमचे कॅप्टन विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण लगेचच यावं. दामत टीम कॅप्टन पाठवायचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि वरई कर्जत दोन्ही टीम विनंती असेल कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये यावं, टॉस केला जाईल. चला, दोन्ही संघाच्या गटात आपण लवकर यायचं. टॉस केला जातोय. मैदानामध्ये मॅच सध्या भरपूर लो क्षणाची बघायला भेटती आहे. अजून एक चांगला बॉल तिकडे मैदानामध्ये गोलंदाज आदिनाथचा येतोय. फलंदाज परस्पर या क्षणी मात्र बीट केला जात आहेत सध्या तरी. चला, फास्ट घ्यायचं आहे. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण वेळ वाचवायचा आहे, कारण इथे टायमर काउंट केला जातोय मित्रांनो. वेळ फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे वेळ वाचवणं फार महत्त्वाचं आहे. दाफल कबड्डी आपण फक्त आणि फक्त सध्या 21 धावा लागलेल्या बघताय. हो, बॅटचा रडारमध्ये टाकलाय, परंतु इथे फलंदाजाच्या मनगटाची ताकद कमी पडली आहे आणि तिकडे नजाकतीमध्ये टिपलाय. मिडॉनला झैल आणि मॅचमधून पुन्हा एकदा परतीचा प्रवास. फलंदाज इथून बाद. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. बरोबर तिथे मैदानामध्ये अजून एक महत्त्वाचा विकेट मिळत असताना आपण बघितलाय या सामन्यामध्ये. सध्या तरी गोलंदाज आदिनाथला आणि या मॅचमध्ये आता भरपूर मोठं दडपण बनलं आहे सध्या तरी बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये मार्केवाडी ब संघावरती, कारण त्यांनी या मॅचमध्ये आपण बघताय 7 विकेट खोवल्यात फक्त आणि फक्त दाफलगावरती 21 धावा असताना. आणि तिकडे मैदानामध्ये आपण बघाल सध्या हा गोलंदाज मात्र फार चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, यावेळेला तिकडे पुन्हा एकदा चांगला बॉल होता. पडल्यानंतर बॉल थोडासा कमी गतीनं ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या दस्तानामध्ये आणि मैदानामध्ये अजून एक चांगली लेंथ फेकत असताना आदिनाथ गोलंदाज आज सर्व काही चांगलं करत असताना मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटते. सध्या तरी गावाच्या नावाची चर्चा करत असताना या टीमला ओहो, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय. फलंदाजाला मात्र पूर्णपणे बघायला गेलं तर भाग पाडलं मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु तिथे टायमिंग चुकलाय आणि आता मॅच मध्ये फलंदाज इथून पुन्हा एकदा पविलियनचा आसरा घेतोय. विकेट लागतोय या मॅच मध्ये. अजून एक फलंदाज बाद. सन्माननीय शांताराम मिरकुडे साहेब, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपल्याला देखील विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत केलं जाईल.
आपण इथे लगेच जातोय नाणेफेकीच्या दिशेनं आपल्याला बघायला भेटते थेट अजून एक मातबल मॅच दामत संघाचे गडदार आणि तदनंतर आपण वरई कर्जत संघाचे गडदार इथे आलेले आहेत. तर दामत संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा, तिकडे टॉस केला जातोय. चला दामतकर, विनंती असेल कॅप्टन पाठवा प्लीज. सूचना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस झाला पाहिजे, कारण की स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची आहे. शिस्तीचं पालन करणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल. दामत टीम कॅप्टन यावं. आणि इथे मैदानामध्ये आपण बघाल पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना अगदी मार्केवाडी ब संघाला आपण पाहिलं थोडासा अडथळत का होईना, परंतु त्यांनी चांगल्या रीतीचा दाबा बनवण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना मार्केवाडी ब टीमने मात्र 21 धाबा आपल्या बॅटमधून काढल्यात आणि आता या मॅचमध्ये आपण बघाल तब्बल 22 धाबेचे लक्ष चेस करत असताना मात्र बघायला मिळेल थेट स्वर्गीय नवनाथ स्मृती लिवन पिंपलोली संघ मात्र या मॅचमध्ये 22 धाबेचं आव्हान चेस करेल. चला पुन्हा एकदा विनंती असेल दामत संघाचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण टॉस केला जातोय. शेवटचा कॉल असेल नाहीतर तुम्हाला पेनल्टी घ्यावी लागेल, हे लक्षात ठेवायचं आहे. चला लगेच बॅट्समन देखील मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. भरपूर मानाची स्पर्धा आपल्याला बघायला भेटते आहे. खरं तर या संपूर्ण स्पर्धेची चर्चा अखंड अगदी या महाराष्ट्रामध्ये देखील होत असताना आपल्याला बघायला भेटते आहे. त्याचबरोबरीने आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या बैलगाडा शर्यती होतात त्या बैलगाडा शर्यतीतील एक उत्कृष्ट समालोचक अर्थातच जितू मेनमेणे साहेब पिंपळोली यांच्या माध्यमातून या वाकसच्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेसाठी बऱ्याचशा शुभेच्छा येत आहेत आणि त्याच्याच बरोबरीने त्यांची टीम पिंपळोली खेळती आहे, त्यांना देखील बऱ्याचशा शुभेच्छा त्यांनी दिल्यात. त्याबद्दल जितू मेनमेणे साहेब यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. टॉस केला जाईल. टीम दामतचे कॅप्टन येत आहेत, त्यांना फाईट करताना जय भैरवनाथ वरई टीमचे कॅप्टन आणि या टॉस मात्र केला जाईल. आदरणीय सन्माननीय चंद्रकांत दादा पवार साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉसची अडीगाडी करायचा. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली बॅटल ऑन केली जाईल. तत्पूर्वी मात्र टॉसकडे आपण वळणार आहोत, जिथे एका बाजूला टीम दामत आणि त्यांना फाईट करताना अर्थातच जय भैरवनाथ वरई आमचे चंद्रकांत दादा पवार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू केली जाते. हेड या ठिकाणी कॉल केला गेला. इट इज हेड दामट टीम. फक्त निर्णय सांगा. नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. टॉस जिंकलाय टीम दामत. निर्णय गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल. थँक्यू. बरोबर आपण बघू शकतो तिकडे टॉस झाला आणि मैदानामध्ये एक चांगला सामना आपण सर्वजण बघताय. 22 धाबेचे लक्ष चेस करत असताना मात्र मॅचमध्ये स्वर्गीय नवनाथ स्मृती लिवन पिंपलोली संघ बघायला भेटते आहे आणि पिंपलोली संघाचा फलंदाजाचा राहिलाय आपल्या बॅटमधून आवार आणि बॉल झालाय फरार 4. आणि नुकतंच आपण बघू शकाल आणि इथे आपण बघू शकतो पिंपलोली संघाच्या फलंदाजासाठी कॅश प्राइज येत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. आदरणीय जितूदादा मिनमिने यांच्याकडनं जर बघायला लागलं तर 2 षटकार मारले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे लावलं गेलं. या ठिकाणी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय नवनाथ स्मृती पिंपोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे आणि त्या स्पर्धेला पुरस्कृत त्या टीमला पुरस्कृत करण्याचं काम या स्पर्धेमध्ये ज्यांनी केलं आहे ते योगेश मुळे साहेब यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया, कारण त्यांनी या टीमला या स्पर्धेमध्ये उतरवलं आहे. स्पॉन्सर्ड बाय योगेश मुळे. अर्थातच नवनाथ स्मृती पिंपोली ही टीम पाहायला मिळते आहे.
यावरचा फुल टॉस बॉल ऑन साइडला तडाखा दिलाय. खेळाडू आहेत परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा रेषा पार. षटकार. मंगेश दादा पवार आयोजक खास चषक त्याचा हाय फेमस. यावरचा देखील मोठा फटका. ऑन साइडला खेळाडू आहे त्याच झोन मध्ये. ऍक्शन रिप्लेचा फटका पाहायला मिळतो. चेंडू वन बाउन्स इन टू द फॅन. 4 धावा. गाव देव मैदान वाकस. कोण गाजवणार ही रात. धावलकावरती धावा झाल्यात त्या अर्थातच 18 धावात आणि विजयासाठी फक्त 4 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच असेल. पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 18 धावा स्कोर बोर्डवरती मात्र येताना पाहायला मिळतील. आणि आता समीकरणाचा आपण विचार केला, येणारी 24 बॉल आहेत आणि या विजयासाठी फक्त 4 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. षटक क्रमांक 2 साठी नवीन गोलंदाज अक्षय यांचा वापर मात्र केला जाईल. 24 चेंडू 4 धावा कठीण आव्हान आहे आणि जर ते डिफेंड करायचं असेल तर मात्र मेडन षटक या ठिकाणी गोलंदाज अक्षय यांना फेकावं लागेल. सुरुवात केली जाते. आकुट टप्प्याचा बॉल यावेळेस सर AB डिव्हिलियर्स यांच्या स्टाईलने मॅचला केलं जात आहे फिनिश. फटका होत आकला. चेंडू सीमा पार. चौकार आणि विजयी संघ अर्थातच नवनाथ स्मृती पिंपळोली. मैदान गोल मध्ये उभे त्रिफलडाव चेंडू फळीच्या खेळात. नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत गावाच्या मैदानात. थँक्यू DJ. चला हँडशेक करायचे आहेत. एका लाईनअप मध्ये खेळाडूंनी जावं, हँडशेक करून घ्यावं ही सूचना असेल. चला जे छोटे खेळाडू गेलेले आहेत पिंपोलीचे आमचे छोटे समर्थक, त्यांना विनंती असेल की आता आपण थोडंसं मैदानाच्या बाहेर या हँडशेक केले जातील.